आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। हातकणंगले पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयासमोरील महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरावस्था। हातकणंगले पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील भगवा ध्वज जीर्ण झाला असून तो काळपटलेला आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या 3 महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरावस्था झाली असून प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रमेश शिंदे आणि रिपब्लिकन सेना पक्षाचे मनोज कांबळे यांनी केला आहे। सविस्तर माहिती अशी की हातकणंगले पंचायत समिती जुन्या कार्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धपुतळा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचे फलक या ठिकाणी आहेत। सध्या पंचायत समितीचा कारभार नव्या इमारतीतून सुरू आहे। फेब्रुवारी महिन्यातच शासकीय शिवजयंती संपन्न झाली। या शिवपुतळ्या शेजारीच भगवा ध्वज दिमाखाने फडकत आहे, पण हा ध्वज अतिशय जीर्ण झाला असून काळवंडलेला आहे। 2 दिवसापूर्वी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडी झाल्या, त्यावेळी हे पदाधिकारी हार अर्पण करायला या ठिकाणी येऊन गेले, पण त्यांनाही दुरावस्था दिसून आली नाही। हे दुर्दैवच म्हणावे लागेल। या 3ही महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात धुळा पडला आहे। त्याचबरोबर पुतळ्याला रंगकाम करताना निकृष्ट दर्जाचा काळा रंग वापरून पुतळ्यांचे डोळे, चेहरा विद्रूप करण्यात आला आहे। रात्रीच्या वेळी या परिसरात लाईटची व्यवस्था नाही, परिसराची स्वच्छता नाही, त्यामुळे प्रशासनाने या पुतळ्यांची विटंबना केली आहे, असा आरोप केला असून येत्या 4 दिवसात याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास गट विकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा उभाटा शिवसेना पक्षाचे माजी तालुका प्रमुख रमेश शिंदे आणि रिपब्लिकन सेना पक्षाचे मनोज कांबळे यांनी दिला आहे। तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।